काल 25 डिसेंबर रोजी एकीकडे सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह असताना हिंदू धर्मामध्ये काल पारंपरिक पद्धतीने तुळशीची पूजा करण्यात आली. हेंद्रेपाडा परिसरातील साईबाबा मंदिरात ही तुळशी पूजा भक्तिभावनेने पार पडली. वर्षानुवर्ष चालत आलेल्या या परंपरेनुसार आज मोठ्या संख्येने भाविकांनी तुळशीसमोर नतमस्तक होऊन पूजा केली. हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जातात. तसेच आपल्या संस्कृतीत प्रत्येक घटकाची, झाडे, प्राणी आणि निसर्गाची पूजा केली जाते. या श्रद्धेचा भाग म्हणूनच तुळशीची पूजा करून भाविकांनी घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा नांदवावी अशी भक्तांनी मनोभावना प्रार्थना केली. प्रतिनिधी निधी उमराण्यासोबत बदलापूर न्यूज चॅनल, बदलापूर. नमस्कार बदलापूरकर, बदलापूर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण आहोत हेंद्रेपाडा या परिसरात. आज 25 डिसेंबर असून लोक ख्रिसमस सेलिब्रेट करतात, पण या परिसरात साईबाबा मंदिरात आज तुलसी पूजन हे पार पडलेलं आहे. तर आपण जनतेकडनं जाणून घेऊयात की आज 25 डिसेंबर आहे आणि तुलसी पूजनाचं महत्व काय आहे. अखंड भारतवर्षात 25 डिसेंबर हा ऋषी मुनींपासून आपण तुळशी पूजन म्हणून दिवस साजरा करत असतो. पण एक पाश्चिमात्य संस्कृतीमुळे आपली ही परंपरा कुठेतरी लोप पावत चालली आहे. हेच आपली परंपरा आपल्या पुढच्या पिढीला आपण अवगत करून देण्यासाठी आपण दरवर्षी तुळशी पूजन हा दिवस साजरा करत असतो. आज तुलसी पूजन मंदिरात पार पडला है, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल. तुलसी पूजा आज के दिन किया है वो बहुत अच्छी बात है। और तुलसी हमारे पुरखों से मतलब बहुत सदियों से चला आ रहा है कि हमारी तुलसी माता पूजनीय है। ऑक्सीजन मिलता है तुलसी माता से, ये तो सब हर किसी को पता है। बट हम लोग हिंदू धर्म के हिसाब से ये देवी देवताओं को भी समर्पित करते हैं। तो ये अगर हमने तरुण पीढ़ी ने स्टार्ट किया तो मैं तो सोच रही हूँ कि हर घर में हर दिन ये पूजा होनी चाहिए, जिसकी वजह से आज के बच्चे भी ये सब सीखे। क्योंकि बच्चों को कभी सिखाया नहीं जाता, बच्चे सिर्फ कॉपी करते हैं। हम जो करेंगे वो बच्चे भी आगे जाके फ्यूचर में करेंगे। तो तुलसी माता की पूजा हर किसी को करनी चाहिए। ये मेरा सबके लिए, हर हिंदुस्तानी के लिए, हर हिंदू के लिए ये मैसेज है। थँक्यू. तुलसी पूजनाची परंपरा किती वर्षापासून चालू आहे. आपण तुळशी म्हटलं तर एक आपल्या लक्ष्मीचंच रूप आहे. तर ते अखंड आपलं ऋषीमुनींपासून हे परंपरा आहे. तुळस म्हटलं तर एक आपल्याला झाड आपल्याला ऑक्सिजन देतं. त्याचप्रमाणे ते एक आयुर्वेदिक दृष्ट्या एक खूप महत्त्वाचं आहे. खूप आयुर्वेदिक गुण आहेत. तसं आपण म्हटलं तर तुळसमध्ये लक्ष्मीचं रूप आहे. त्यामुळे आपण आणि आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घटकाची पूजा केली जाते. मग झाड असेल, प्राणी असेल, तर तसंच आपण आपल्या धर्मात आपण तुळशीची पूजा करतो. आणि माझं एक तरुण पिढीला हेच म्हणणं आहे की निसर्गाची पूजा करणारा हा सनातन हिंदू धर्म आहे. तर तुम्ही जेवढं जास्त होईल तेवढं आपल्या धर्माचं जतन करून तुम्ही आपल्या रूढी परंपरा खूप चांगल्या आहेत. जसं की आपण झाडांची पूजा करतो, त्यामुळे झाडं जपली जातात. आपण प्राणी मात्रांवरती दया दाखवतो, आपण त्यांना कधी कापत नाही, हे आपल्या धर्मात शिकवलं जातं. तर अशाच खूप चांगल्या गोष्टी आपल्या धर्मात आहेत. तर तुम्ही आपल्या धर्माचा नक्की अभ्यास करा. आणि आजची पिढी म्हटलं तर ते पाश्चिमात्य संस्कृतीकडे जास्ती वाव आहे. तर पण आपण बघितलं तर पाश्चिमात्य देश सध्या आपल्या रूढी परंपराकडे जास्ती फोकस आहे त्यांचा. जसं की झालं किंवा आता आपल्या इथे हळदी दूध पहिलेपासून पिलं जात होतं, पण कोरोनापासून पलीकडे लॅटे टाईपमध्ये जसं की हळदी दूध पिलं. आता ते आपल्या खूप रूढी परंपरा चांगल्या आहेत. फक्त त्या आपण त्यांच्या मागचं शस्त्र आणि शास्त्र जाणून घेतलं पाहिजे, एवढंच मी सांगेन. आजच्या तरुण पिढीचा या परंपरेबाबत प्रतिसाद कसा होता. खरं तर खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. अपेक्षेपेक्षा जास्त तरुणांनी हा प्रतिसाद दिला आपल्याला. खरं तर आता कुठे आपल्या लोक आणि जे हिंदू समाज आहे, जो आपला धर्म आहे, तो कुठेतरी जागृत होत चाललेला आहे. लोकांना आपल्या धर्माचं महत्त्व कळत चाललेलं आहे. जसं की आपण जर म्हणालं की तुळस हे एक आपल्या घरात, आपल्या प्रत्येकाच्या घरात असते. ही एक आयुर्वेदिक दृष्ट्या किंवा आपल्या वैदिक किंवा शास्त्रीय दृष्ट्या खूप महत्त्वाची तुळस असते. या तुळशीचं महत्त्व आता कुठेतरी आपल्या लोकांना समजत चाललंय. कुठेतरी विसर पडला होता, पण ते आता आपली तरुण पिढी या गोष्टीबद्दल गुगल, इन्स्टा किंवा अशा बरेच ठिकाणी रील्स किंवा व्हिडिओ बघून अधिक माहिती घेऊन अशी जागृत होऊन असे विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन कुठेतरी चांगला प्रतिसाद देते. तर अशी ही साईबाबा मंदिरात तुलसी पूजा पार पडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रथमेश तरटे सोबत मी निधी उमराण्या, बदलापूर न्यूज चॅनल, बदलापूर.